हेच फळ आहे की नाही, आणि मग तिथून ते कर्म निघत आहे की नाही, हे फळ. मी फळ कोणाच्या हातात आहे, ते प्राप्त करा. तर शब्दाचं स्वतंत्र अस्तित्व नाही. शब्दाचं तो शब्द दुसऱ्या कोणाला काय सांगत नाही, काय हालत नाही, डुलत नाही, पण शब्दाच्या माध्यमाने आपणच त्याला अर्थ विचारला पाहिजे आणि शब्दाला ज्ञेय बनवलं पाहिजे, ज्ञानाला कारण बनवलं पाहिजे. जसं तुम्ही रस्त्याने जाता, एखादी वस्तू दिसते, एखादी साडी दिसते, तुम्ही म्हणताय अरे ही तर काल पण लावली, ती परवा पण लावली, पण एखादं नवीन असतं तुमच्या लक्षात येते की नाही. म्हणजे काय झालं, ती साडी एक वस्तू, त्याला तुम्ही ज्ञानाने जाणलं, म्हणजे तिथं ज्ञेय मिळालं की नाही. तसं प्रत्येक वस्तूला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला ज्ञेय बनवलं, आणि मग ती वस्तू तिच्या अर्थाला तुम्ही बोलण्याचं काय सांगते हे जर आपल्याला कळलं, आणि मग त्याच्यातून त्यातलं खरं काय आणि खोटं काय भेद विज्ञान झालं, तर मग तुमची दृष्टी कुठे जाणार आहे, खरं. पण तुमची दृष्टीच नाही, सम्यक दृष्टी नाही, फक्त भोगाकडे दृष्टी आहे, मग त्याला त्याग दृष्टी मिळणार का. म्हणून ज्यावेळेला तुम्हाला भोग पाहिजे त्यावेळेला जरूर घ्या, संसारात ते आवश्यक पण आहे, पण एकदा झाल्यानंतर आपली दृष्टी कुठे पाहिजे, त्यागाकडे. मग त्याग आणि भोग याचं संबंध कसा आहे सांगा, एकमेकांच्या विरोधात आहे. कसा आहे, आज दिवसभर आपण खाल्लो, त्याचा सकाळी त्याग नाही केला तर चालेल का, त्याग करावा लागतो की नाही, नाहीतर पोटगुळगुळते, सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून आजपर्यंत अनेक जन्मामध्ये आपण कळत न कळत, गृहीत किंवा अगृहीत, गृहीत किंवा अगृहीत मिथ्यात्व गोळा केले, आणि ते त्यालाच आपण सांभाळून बसलोय, म्हणून दुःख आहे. पण ते तुम्ही थोड्या थोड्या अंशाने जर सोडत गेला तर मिथ्यात्वाचा लेप निघून गेला की नाही, मग तिथं आत्मा शुद्ध झाला. आत्म्यावरच लेप बसलेला आहे, दुःखाचं कारण तेच आहे. मग तो लेप तुम्ही तिथं ऐकून जे खोटं आहे त्याला सोडून द्यायचं, कळेल, तर मग तुमचं मन रूपी आत्मा किंवा आत्मा तिथे शुद्ध झाला. मग काय म्हटलेलं बघा, या शब्दांना स्वतंत्र अस्तित्व नाही, त्या शब्दांना ज्याचा संयोग होतो, म्हणजे तो शब्द जसं वापरतो, मागच्या पुढच्या शब्दाच्या आधाराने तसं ते वाक्य बनतं, आणि शब्दाचा उपयोग तिकडे लावू शकतो, तिकडे लावू शकतो. जसं तुमची जीभ लावली टाळ्याला, पाहिजे ते लावू शकते की नाही, उत्तर काढू शकते, म्हणजे तिथे रडणं आहे, ओरडणं आहे, प्रेम आहे, सगळं. पण जसा तुमचा उपयोग लागला तसा तो शब्दाचा अर्थ निघतो. एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघतात, ज्याच्याशी तुम्ही जोडाल. मी खातो, मी सुग्रास खातो, मी कडू खातो, अर्थ बदलला काय, म्हणजे जसं तुम्ही जोडाल शब्दाला तसा त्याचा अर्थ बदलतो. मग तसं शब्दाला जसं जोडून आपल्याला पाहिजे ती योग्य क्रिया, योग्य अर्थ करता येतो, तसं आपण आपल्या आत्म्याला आणि चालू वेळेला, चालू जसं आपण जोडतो तसं आपलं कर्म बंद पण आहे किंवा कर्माची निर्जरा पण आहे. संयोग संबंध असती जीवाला, पुढे संयोग संबंध असती जीवाला, म्हणून दुःखे असती तया. संयोग संबंध सोडून देतो समते करिता. कशासाठी, म्हणून संयोग संबंध जेवढे तुम्ही कमी कराल, संयोग संबंधाचा त्याग कराल. काय कराल, संयोग संबंधाचा त्याग कराल, तसं तुमचा आत्मा प्रशस्त झाला. कसं झाला, आणि जो प्रशस्त आहे तोच ध्यानस्थ होईल. जो प्रशस्त आहे तोच ध्यानस्थ होईल.
म्हणून काय म्हटलं बघा की शब्दांना स्वतंत्र अस्तित्व नाही, त्या शब्दांना जसं तुम्ही जोडाल तसे परिणाम आणि शब्दामधून भाव झरू लागतात. कारण केवळ शब्द जड पुद्गल आहे. शब्द काय जड पुद्गल आहे. शब्द आपण पुद्गलच म्हणतो, पण पुद्गल तुम्हाला काय सांगत नाही. पण त्या पुद्गलाचा उपयोग आपण योग्य तिथे जोडला तर त्याच्यातून रसाची निर्मिती होती. आपल्या भावांच्या अभिव्यक्तीचं साधन, आपल्या भावांच्या अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त करणं की मनात तुमचे काय दस्त एखादा हे कोणाला काहीतरी सांगायचं म्हणजे शब्दावरतीच करणे. म्हणून काय म्हटलेलं आहे तर शब्द आपल्या भावांच्या अभिव्यक्तीचं साधन. शब्दाशिवाय तुम्ही काय बोलू शकत नाही, एकमेकाला बोलू शकत नाही, भाव व्यक्तच करू शकत नाही. मग भाव व्यक्त करणं त्याला काय म्हटलं अभिव्यक्ती. शब्द मूक आहे. शब्द स्वतः काय बोलत नाही. शब्दाचा जसा प्रयोग तसं त्याचं रूप दिसतं. शब्दांचा जसा प्रयोग तसं त्याचं रूप दिसतं. आता तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा घरातल्या व्यक्तीला, तुमच्या मुलाला किंवा मालकाला एकच शब्दाने त्याला प्रेमाची धार दिली तर प्रेमाचं रूप होतं. पण रागाची धार दिली म्हणजे आपल्या हातात आहे बघा. संयोग संबंध अरे गे तर आपल्या भावांना एकच शब्द मंत्रवाचक, गद्यवाचक, पद्यवाचकही बनतो. एकच मंत्र श्लोकामध्ये वापरला जातो, माहिती सांगताना तो गद्यात्मक येतो आणि कुठेतरी मंत्रामध्ये पण येतो एकच शब्दाचा. आचार्य संबंध बदल म्हणतात, आताचे नाही पूर्वीचे आचार्य संबंध बदल म्हणतात. शब्द पराधीन आहेत, शब्द पराधीन आहेत, परंतु त्याचा प्रयोक्ता शब्द नाही. प्रयोक्ता म्हणजे त्याचा वापर करणारा. वापर करणारा कोण? तुम्ही. मग वापर करणारा कोण आहे? तो ज्ञानवान आत्मा आहे. कसा आहे? ज्ञानवान आत्मा आहे. आत्मा शब्द नाही, आत्मा शब्दातीत आहे, शब्दापासून दूर आहे. तेव्हा आत्मा इतका आत्मा म्हणतो तो कसा आहे? मूक आहे. हे घे तर आत्मा शब्दातीत आहे, तोच परब्रह्म, तोच आणि ते परब्रह्म दुसरं तिसरं कोण नसून तुम्हीच. तर तुम्हीच परब्रह्म होऊ शकता कधी? शब्दातीत झाला तर. म्हणजे शब्दापासून म्हणजे मी काय म्हटलं 5 मिनिटं तोंड उघडणार नाही, 5 मिनिटे डोळे उघडणार. तिथं तुमचा आत्म्याशी संयोग संबंध. तेव्हा आत्म्याचे काय भाव आहे ते तुम्हाला कळालं. पण मी तुमच्यामध्येच बडबड करत बसतो तेव्हा आत्म्याकडे मला लक्ष जाणार का? जेव्हा आत्म्याकडे लक्ष द्यायचे तर मग संयोग संबंध लक्षात ठेवायचे आणि ते सोडायचे. ते मराठी सांगण्यात खूप छान आहे बघा, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर शब्द पराधीन आहे, त्याचा प्रयोगता शब्द नाही. आत्मा शब्दातीत आहे, तोच परब्रह्म आहे, तो शब्दातीत आहे. जो वक्ता आपल्या भावाशी समरस होत नाही त्याचं व्याख्यान लिहिलं असतं. म्हणजे मला काय सांगायचंय त्याच्याशी मी जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत तोंडातून शब्द तसे येत नाही. आणि मग तसं मी व्याख्यान आवडणार आहे का तुम्हाला? आता कसं तुम्ही सगळं सांगता ऐकायला वेगळे का? तर मी भावाशी एकरूप आहे. तसं तुम्ही तुमच्या आत्मभावाशी एकरूप. कशाशी? आत्मा काय म्हणतो? तो म्हणतो आत्मा अरे भव्यात्मा तुला अनेक जन्मानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. काहीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या गोष्टी घे, सांगा आणि त्याचा उपयोग कर. नुसतं ऐकून सोडून नाही द्यायचं. इथं ऐकलं तर जाताना घरात इथून 4 पावलं 10 पावलं तुम्ही चालत जाणार आहात. त्यावेळेला एक प्रश्न एकमेकाला विचारा, आज आपण महत्वाचं काय आहे? एखादं वाक्य तरी कळत नाही, मग ते वाक्य लक्षात ठेवा. ते तुमच्या प्रवचन ऐकल्याचा फळ. तर जोपर्यंत भावाशी एकरूप होत नाही
तो पण व्याख्यान हे योग्य होणार नाही. प्रवचनाचा अर्थ केवळ भाषा नाही, कन्नड, मराठी, हिंदी वगैरे भाषा नाही, तर वक्त्याच्या ज्या भाषेमध्ये करुणा लपलेली. काय लपलेली आहे? करुणा म्हणजे काय? वात्सल्य. किंवा तुम्हाला आणि ते वात्सल्य कशाला? ज्ञान देण्याचे. आत्मा कसा आहे तुमचं स्वरूप समजून देण्याची भाव ज्याच्यामध्ये त्याला वात्सल्य. केवळ बाजारात एखादी वस्तू चांगली आहे म्हणून ते खाऊ घालणार ते वात्सल्य नाही, ते तात्पर्य. पण तुम्हाला तुमच्या आत्महिताकडे पाऊल पडण्यासाठी, कशासाठी? आत्महिताकडे पाऊल टाकण्यासाठी सोप्या भाषेत सांगणं हे का वात्सल्याशिवाय शक्य आहे का? म्हणून ते वात्सल्य आपण प्राप्त केलं. म्हणून प्रत्येकाशी जेवढे गोड बोलतात तेवढं गोड बोला. त्याने जरी कडू बोललं तर ते विसरून कडू त्याच्याबरोबर, पण गोड माझ्याबरोबर. प्रत्येकाकडनं गोड घ्या आणि मग तुमची जी गोड होणार. मग काय म्हटलं बघा, प्रवचनार्थ केवळ भाषा नाही, वक्त्याच्या ज्या भाषेमध्ये करुणा लपलेली आहे ती भाषा प्रवचन. ती भाषा. आता जिन भगवान जिनवाणीमध्ये, दिव्यध्वनीमध्ये जे प्रवचन ते खरं प्रवचन. कारण त्यांनी ते जिन बांधलं, इंद्रियाने हे केलं, त्यामुळे रागद्वेषाचा तिथं संबंध. पण आम्ही इंद्रियाने जिंकलो नाही, त्यामुळे मधून मधून रागद्वेष टपकतात. प्रवचन म्हणजे काय? प्र म्हणजे उत्कृष्ट वचन. प्र म्हणजे काय? उत्कृष्ट वचन. त्याच भाषेचे सार हा प्रवचन सार ग्रंथ आहे. जिनवानी जी काय सांगितली ते जिनवानीच ह्याच्यामध्ये त्या प्रवचन सार ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्या प्रवचनाचा सार जे भगवंताने दिव्यज्ञानीमध्ये प्रवचन दिलं त्या प्रवचनाचा सार हा ग्रंथ आहे, ज्यामध्ये तीर्थंकरांची देशना, गंधरांचं भाव रमण, गंधरांचं भाव रमण मरण नव्हे, म्हणजे जिथं गंधरांचे सुद्धा भाव तयार झाले आणि ते त्याच्यामध्ये रमले. तसं तुम्ही आम्ही जेव्हा या ग्रंथामध्ये रमतो तेव्हा आपले भाव तयार होतात आणि तिथं परिकल्पना येते. तिथं ज्ञानोपयोग आहे. भाव रमण हा तुमचा ज्ञानोपयोग. काय? ज्ञानोपयोग. मग कोणत्याही परिस्थितीत आपला ज्ञानोपयोग वाढवा आणि आचार्यांचा अनुभव बघा. म्हणजे हे एखादा ग्रंथ कधी तयार होतो? मुळात कारण भगवंतांची दिव्यज्ञानी, गंधर्वांनी ते ऐकलं, गंधर्वांनी त्यामध्ये रमणं आणि गंधर्वांनी रमल्यानंतर ते मुनीला उपदेश करतात आणि मुनीने त्या उपदेशामध्ये रमल्यानंतर त्याचं आकलन करून ते ग्रंथ तयार करतात. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा रमू तेव्हा आपण भावी मुनी, गंधर्व आणि जिन बांधणार. पण याच्यामध्ये रमलो नाही तर त्याचे नाव प्रवचन सार ग्रंथ आहे. प्रत्येक वक्ता 6 द्रव्ये, 7 तत्व, 9 पदार्थ हे या संबंधित बोलत असतो. पण प्रत्येकाची बोलायची भाषा वेगवेगळी. दुसरे काही नाही, परंतु श्रोते सगळीकडे रमतात असे नाही. श्रोते सगळ्या भक्तांपुढे रमतात असं नाही. त्याला कारण वक्त्याची भावशैली. वक्त्याची आम्ही नुसतं तिथे वाचत लागलो, खाली बघून वर मान पण केले तर तुमच्या काय परिणाम होणार का? तर तुमच्याशी आमचं नातं जुळलं पाहिजे म्हणून दृष्टी तुमची चेहऱ्याकडे गेली पाहिजे. तेव्हा तुमचे भाव मनातले आम्हाला कळत आणि त्यानुसार बोलतो. पण तुम्ही जर असं इकडे बघताय किंवा खाली करताय तर मग काय करा. तसं आम्ही तुमच्याकडे आणि तुम्ही आमच्याकडे बघितलं तर एकमेकाचं वक्त्याचं आणि श्रोत्याचं, कोणाचं? वक्त्याचं आणि श्रोत्याचं नातं जुळतं. तेव्हा ते जिनवाने आपल्या पदार्थ पडते. आता बघा तुम्ही व्यवहारामध्ये सुद्धा कोण काहीतरी वाटायला लागले, रेशनचे साखर घराकडून पेढे वाटते, तुम्ही त्या वाटणाऱ्याच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार आहे का? हे की त्याच्याशी नातं तुम्हाला जोडावं लागतंय. हो काका मला हे घे. तसं हे जिनवानीला ज्यावेळी तुम्ही तुमच्या ओंजळीमध्ये घेता किंवा ही जिनवानी तुमची बोलायला लागते,
मागा आम्ही तुम्हाला सांगितलं बघा, ते महाराज पुण्यात संध्याकाळी कीर्तन प्रवचन करत होते ग्रस्त असताना, आणि त्यावेळेला आम्ही घरातून काही चिंतन न करता यायचे. पण जसं ते जन्माने मांडीवर घेऊ किंवा टेबलावर ठेवू तेव्हा एक एक उदाहरण आपोआप सुचले. हे जन्मानीचा प्रसाद आहे, म्हणजे जन्मानीचं प्रेम आहे, जन्मानीवरचं वात्सल्य. आता तुम्ही त्या पोराला मांडीवर घेतलं, वात्सल्य डोक्याला हात फिरत, लगेच हसायला लागते की नाही? तिथं म्हणजे मातेचं आणि बाळकाचं जुळलं वात्सल्य. तसं हे जन्मानीचं वात्सल्य आपल्याला व्हायला पाहिजे, आणि प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. त्यामध्ये काय नाही समजत ते लिहून करा, आणि ते घेऊन 2-4 वेळा आमच्याकडे आला. आमच्याकडे ते असं नाही अहो आहे किंवा अजूनही तो वाचन करणारे आहे की नाही, त्यांच्याकडे गेला तर मग जन्मानीचं नातं, तुमचं गुरु शिष्याचं नातं पण जमा लागेल, आणि मग प्रेमाची भाषा, वात्सल्याचा अर्थ तुम्हाला कळायला लागेल. श्रोत्याच्या शंकेला अनुसरून योग्य तो विषय जो बनवतो तो वक्ता श्रेष्ठ, अनुकरणीय, मननीय असतो. म्हणून आम्ही तुम्हाला काय विचारतोय? प्रश्न विचार. मी त्या प्रश्नाला अनुसरून आम्ही जर बोललो तर तुमचं समाधान आहे की नाही? पण तुम्ही प्रश्न नाही ना उत्तर पण नाही, नुसतं आमच्याशी बोलायला पाहिजे. चेहऱ्याने बोला, प्रश्नाने बोला, तिथं तुमची जन्माने तुमच्यापर्यंत पोहोचणार. अरिहंत काय जायचंय का? मला म्हटलं तर नमस्कार करताना मला काहीतरी सांगायचं. केवली सुत केवलींच्या पादबोलामध्येच क्षायिक सम्यक्त प्रगट होतो. त्यांच्या संगतीत आपण गेलो, त्यांचा संयोग आपण प्राप्त केला, मग तो फळाला लागला नाही. संयोग समजून असती जीवाला, पण कुणाचे संयोग आणि कुणाचे टाळायचे. तर क्षायिक सम्यक प्रगट इतर कोणी श्रेष्ठ व्याख्यात्याच्या पादबोलात होत नाही. ज्याने जिने बनले किंवा केवढे झाले त्यांच्याच पादबोल असेल. अर्थात श्रोत्याचे उपादान असूनही त्याच्या प्रगटतेसाठी तितकेच पात्र नेमाची निमित्ताची आवश्यकता आहे. म्हणजे श्रोता जसा असेल तसं वक्ता बोलायला लागेल, पण श्रोत्याच्या वक्त्याकडे लक्ष नाही तर मग आम्हाला बोलण्यामध्ये इंटरेस्ट निमित्ताची आवश्यकता आहे. म्हणून निमित्ताची आवश्यकता म्हणजे तुमचे प्रश्न हे आमचे निमित्त. आम्हाला काहीच लागणार नाही. तुमचा जर प्रश्न असेल ना तर प्रश्नाच्या निमित्ताने मी बोललो होतो. तर जसे तांदूळ उगवणाऱ्या क्षेत्रामध्ये केशर उगवत नाही, उगवत आहे का? नाही. याच प्रकारे माझ्या आत्म्यामध्ये परमात्मा होण्याची शक्ती तशीच आहे जशी विधेय क्षेत्री जन्मलेल्या आत्म्यामध्ये आहे. माझ्या आत्मबीजामध्ये कोणता दोष नाही. माझ्या हे तुमचं सम्यक दर्शन आहे, निर्मल सम्यक दर्शन आहे की नाही? कोणताही दोष नाही म्हणजे निर्मलता आहे. मग मी माझ्या आत्म्याला निर्मळ कधी बनवणार? तर निर्मळाचा संयोग जिथे मिळेल तिथं माझ्या निर्मळाचं प्रतीक कोण? भगवान. बरोबर असते. त्यांच्या निर्मळतेकडे बघा, त्यांच्या स्वच्छतेकडे. हे भगवान, मी तुमच्यासारखा निर्मळ कधी होणार? आणि 5 मिनिटं शांत बसतो. आणि 5 मिनिटं अशा वेळेला शांत बसायचे ज्यावेळेला लोक नसतात त्या. नाहीतर लोकांच्या निमित्ताने आपलं लक्ष इकडे तिकडे जातं. मग दुपारी 1 ते 3ची वेळ बघा, हे आणि जसं एक 5-10 मिनिटं 15 मिनिटं मिळते की नाही, त्यावेळेस शांत बसा. पण सतही घेऊन बसतो, पाठ घेऊन बसतो. तर तशीच शक्ती विधेय क्षेत्री जन्मलेल्या आत्म्यामध्ये आहे. माझ्या आत्मबीजामध्ये कोणता दोष नाही. माझे म्हणून योग्य निमित्त व योग्य उपादान या दोघांच्या संयोगाने कार्याची सिद्धी होते. योग्य निमित्त म्हणजे योग्य प्रश्न आणि
योग्य ते उपादान. उपादान म्हणजे काय? तुमच्या आत्मिक शक्ती. उपादान म्हणजे काय? म्हणजे शक्तीचा योग्य प्रश्नाला उपयोग मिळाला तर तिथे काय होणार आहे? ते प्रश्नाचं उत्तर मिळणार. जसं लोहचुंबक आणि लोखंडाचा चुरा हे काय? लोहचुंबकामध्ये उपादान आहे कशाचं? खेचून घ्यायचे. पण ते जर स्विच बंद आहे त्याचं किंवा मध्ये काय आडवं आले नाही वगैरे तर ते खेचून घेते. मग त्या मधल्या अल्युमिनियमला म्हणजे दोषाला अडथळा दूर करून घेतला तर तुमचे दोष तुमच्या आत्म्याच्या निमित्ताने निघून जातात. आणि आत्मशक्ती म्हणून आपला संयम कुठे ठेवायचं? संयम कुठे ठेवायचं? जे निर्मल आहे, जे निर्दोष आहे तिथंच आपलं जागायला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो बघा परत की आपलं